इंद्रताई, मला हेच विचारायचं आहे की तुमचं हे जे गाव आहे लिंगा आणि सावळी दोन मिळून तुमचं गाव आहे, तर आतापर्यंतचा गावाचा काय काय विकास इथे झाला आहे, कोणत्या समस्या मुख्य होत्या ज्या इथल्या पूर्ण झालेल्या आहे आणि भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे तुमचा? आमची इथे नाल्या झाल्या आहे, हे पाईपलाईन अंदर नाल्या झाल्या आहे, रोड झाले आहे आणि लिंगा गडगडमध्ये त्याच्यामध्ये बी पाईपलाईन झालेली आहे, रोड झालेला आहे, एक किचन रूम झाली आहे. गावामध्ये पाणी, असं रस्ते, इलेक्ट्रिसिटी या समस्या फार मुख्य असतात, या पूर्ण झालेल्या आहे का? झालेल्या आहे. रोड पासून काही व्हायचे, रोड पासून काही व्हायचे इकडे आणि पांढरण रस्ता पण व्हायचा आहे. पांढरण रस्त्याचा आमचा प्रयत्न करणं चालू आहे, परंतु तो झालेला नाही अजून. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी गावापर्यंत पोहोचले आहे का? नाही, पाणी पोचलं आहे म्हणा, पण तसं लाईन जर नसली तर विहीर आमची लिंग्यामध्ये आहे आणि आमच्या गावामध्ये नाही आहे, तर असं बाहेर शेतातून पाणी आणायला लागते 1-2 किलोमीटर अंतरावरून. दोन्ही गाव म्हणून आहे एक विहीर लिंगामध्ये, पण आमच्या गावामध्ये नाही आहे. बोर पण नाही आहे, असं हँडपंप असं पाण्याची म्हणजे सोय नसल्यासारखी आहे. गावातल्या लोकांना इथे दवाखाने उपलब्ध आहे का इथे? दवाखाने काहीच नाही आम्हाला. माझ्या इथं आमच्या इथं तब्येत खराब होत असली तर आम्हाला इथे जावं लागते. बस निघून 5 मिनिटं काटोलला जावं लागते आणि रुद्राला जावं लागते. आमच्या गावात दवाखान्याची कशाची सोय नाही आहे. बरं, अजून काही विकासाला घेऊन तुमचं आहे का काही, की तुम्हाला असं वाटते की इथे हे राहायला काय काय बनवायचं? आमचे दवाखाना पाहिजे, आबादी प्लॉट पाहिजे. आबादी एका कुटुंबामध्ये 3-3, 4-4 लोक राहून राहिले, आता आबादीच नाही पडत आहे आमच्या गावामध्ये. आम्ही खूप प्रयत्न केला सावळी वार्ड क्रमांक 1 मध्ये, पण आबादीच नाही आहे म्हणते. बाकीचे लोक म्हणते शेते नाही आहे म्हणते, पण आबादीसाठी आमच्या बाजूला जागा आहे, पण ते नाही म्हणून राहिले. बरं, गावामध्ये फॅक्टरी आणि इंडस्ट्रीज यावं असं तुम्हाला वाटते का, जेणेकरून रोजगार मिळेल लोकांना? रोजगार म्हणजे आमच्या गावामध्ये वनमजूर जास्त आहे, शेत्या भरपूर लोकांपाशी नाही आहे, पण आमची एक इच्छा आहे का एखादी कंपनी अशी फॅक्टरी जर जवळपास राहिली आपल्या काटूनमध्ये तर रोज मजुराले काही नाही काही भेटू शकते बाहेर गेल्यापेक्षा. ठीक आहे, धन्यवाद.